तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का। तर आजचा विषय असा आहे, आम्ही बिराड घेऊन माळावर चाललोय बरं का। तर थोडी सकाळपासून जरा उघडूप झाली या। तर वंजारवाडीच्या आपल्या माळावर आपण बिराड आणली ते, आणि माळा असं आहे की माळा सुद्धा म्हणजे गोड्यांचं पाय रवतीत आहे बरं का मित्रांनो। पण कसं तरी काहीतरी म्हणजे आता थोडा झिमझिम चालूच आहेच। तर अशा प्रकारे बाळा कसं काय वाटते, सात आळ लायला का तुम्ही? तर मित्रांनो का अशा प्रकारे गोड्याचं पाय रवतीत बर का। कसं का व्हायना या माळात पाडावंच लागतील नाही का, कारण पाऊस आणि पालं बिलं द्यावं लागतील मेंढराला, त्यामुळं आपण माळाला महत्वाची मेंढर काढली ते। तर वंजारवाडीच्या माळावर आलो मित्रांनो, आणि कसं बस गोड्यानं बिराड खाली घेतलं तर चळाका आली बर का। इकडं बायांचं चाललंय बघा बिराड घालायची, कुणी पाल धरतय, कुणी कसं पाल धरून बिराड द्यायचं चाललंय अशा प्रकारे बर का। तर अगोदरच पाल उभं केलं म्हणजे कसं की बाबा हे आपलं साधळून आहे म्हणून। आमच्या आई टाकी भिजली पण साधळते, पोखरी थंडावली आहे, आता लगेचच 5 मिनिटात पाल द्यायचं। तर मित्रांनो, आणि शितोडा असलं का नाही, पाऊस असला की मेंढर जे खात नाहीत ना ती सुद्धा वस्तू खातील। तर हा निर्गिलीचा पाला आहे बरं का, निर्गिलीचा पाला मेंढर खाते ते, कारण हे शितोडा असल्यामुळं आवट। आता हे म्हणजे पोटात नसलं का नाही, उपाशी असली त्याला आवट म्हणतो बरं का आम्ही, मेंढराला आवट पडला। तर अशा प्रकारे मी आईला कागद बिगद देऊ लागलो म्हणजे पाल बिराडाचं, आणि आलो इकडे मेंढरा ग। तर बेगवण रोडच्या शेजारी आम्ही थांबलोय बरं का। हा बेगवण रोड आहे, तुम्ही पाहू शकता गाडी खाते पाला टणटण्या त्याला गंगूताळ म्हणते। काही तरवडाचा काही झाडपाला दिसत ते बकरी खाते, इलाज नाही। तर मुख्य चित्रामध्ये लय वाईट काम आहे, त्याला खाया नाही पोटभर काय, आणि पावसामुळे लय बेकारी उघडी बीचं काय बी चित्र कुठे बी फिरवाय गावतं खाते। माझ्या आज बरं वाटलं होतं बरं का, ते रातच्या दर निम्या रात्रीपासनं जरा शितोडं थोडं होतं, पण आज दिवसभर नव्हतं पाऊस। तर तिथे मला आता पण थोडं शितोडं यायला लागलं, जरा बरं वाटलं होतं जीवाला, पण काही हे नाही। दना लावून बिराड पाडायची, दनाच्या इतकी तिची कारमुळे होती, त्याच्यामुळं माळा नेऊन बिराड पाडली। आणि आता काय ढेकून थांबले वाजता पडकापड काही कटकुट आहे काय बाबा, इलाच चालणार लय पाऊस होती। मस्तपैकी आणि सुंदर अशी आपण मेंढर बघा चारली, आणि रिमझिम झिमझिम रिमझिम पावसात अगदी टणटण्याचा पाला, दुसरी गोष्ट थोडाफार लिंबाचा पाला आणि त्या निर्गिलीचा पाला, हेच शितोड्यात मेंढर खात होती। आणि उचलाक थोडाफार चारा होता गावात, पण ते गावात दैवरल्यामुळं काय खात नाही ते चित्रा। पण आता थोडा पाऊस कमी झाला, शितोडं तर येत होतच, पण चारली मस्तपैकी। आणि आता दिवस मावळा गेलाय, आणि अशा प्रकारे बघा मोर लागून आपली मेंढर चालवलीत बरं का। आता कोंडायला आता वाघरत घालायची, आणि जेवणाचं नियोजन कसं काय ते पाहूया थोडंसं मित्रांनो बरं का। आज तट्टम जाग्यात आहे, पालाला बिला वरंबा बिरंबा काढून एकदम टकाटक मध्ये करून दिलंय मगाशी मी आईला, आणि परत मेंढरा घालतो। आता संध्याकाळ झाली, आता चाललोय ह्याच्या बिराडाव आपल्या बरं का। तर मित्रांनो, ही आपली वाघीण संघ असली का नाही, मेंढरांना चाऱ्याची भीती नाही आणि आम्हाला चोराची भीती नाही बरं का। तर का म्हणून म्हणतोय तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर पाऊस तर चालू आहे, आता पाऊस चालू असला की गावात मेंढर खात नाहीत, मग काय करायचं, लिंबाचा पाला, बारतुंडीचा पाला। बारतुंडी म्हणजे मित्रांनो, बारतुंडी झाडाचं नाव आहे बरं का। तुम्हाला दावतो मी बारतुंडीचं झाड कसलं असतं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। परत वडाचा, पिपळाचा, कशाचा बी पाला मेंढर खातील, तर ह्यानी तोडायचा आणि मेंढराला चारायचा बरं का। संध्याकाळची वाड्यात मेंढर घातली आणि चहा तयारच होता बरं का। तर माझ्या बाची दिदीनी चहा गाळला आणि चहा पितो मस्तपैकी, आणि आपल्या मेंढरातलं काय मोराकतो बनवते। केवढी समज ताटली भरून द्यायचा का, घे तेवढाच पी। मोठ्या मुलीची माझ्या साळला सुट्टी लागली, मग आली आपण
ती लागती यायच काम करू दादा पाऊस पाणी मायंदाळा भाकरी करू लागती ते भाकरी करती भांडे घासती या गुळ बांधती या कोखरं धरती करडू धरती या अंडा भरून आणतय कळशी भरून आणतय पाणी भरतय चुटू 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 लय काम करती मायंदाळी. तर मित्रांनो लहानपणी आपण बी मामाच्या गावाला जायचो बरं का. तसंच माझी बाची माझ्या गावाला आली बरं का, म्हणजे मामाच्या गावाला. तर मामाच्या गावाला जाणं म्हणजे आनंद वेगळाच असतो आणि तिचा बी एक आनंद वेगळाच आहे मित्रांनो. मामा मेंढरवाला आणि ते तिच्या बी पप्पाकडे मेंढर आहेत पण ती घरी असते, त्यांचं चुलतं आजी आजोबा घरी असते. तर त्या म्हणजे ती शाळेत आहे, आता शाळेला सुट्टी लागली होती म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीला इकडं आली बरं का. तर सुंदर अशा भाकरी छोट्या छोट्या भाकरी करती, भांडी कुंडी सर्व म्हणजे मुलीच्या जातीला कामाचा छंद असतो तशा प्रकारे मित्रांनो आमच्या या माझ्या बाचीला छंद आहे बरं का. कशाच कालवण केलंय? ठीक आहे, चिकनचं आपण कालवण बनवलंय. आईने सकाळी आणलं होतं ते वापरून ठेवलं होतं. इथं मगाशी मेंढरा गेलो होतो आईने बनवून ठेवलं बरं का येरवाळी मित्रांनो. तर आता जेवाय बसायचंय. ही भाकर भाजल्यानंतर तर भाकरी झाल्या. भाकरीची जी परत होती मित्रांनो ती आमच्या दिदवाकाने लगेचच धुवून घेतली. अशा प्रकारे मुलीच्या जातीचा हात राहत नाही मित्रांनो असं म्हणते ते खरं आहे बरं का. तर हो का अर्धा मनी पडची आता देवा कसली ती भाकर परवडीची. हा तर अशा प्रकारे सानूबाईची भाकर झाली आणि इकडे तव्यावर टाकली बरं का सानूबाईने बाजार. तर ही आमच्या सानूबाईची भाकर बरं का. आता ही सानू सुद्धा भाकरी करायला शिकली मित्रांनो. आता ही असली रपाट्याची रपाट्या भाकर 1-1.5 भाकरीतच गडी फुगणार बरं का. सांगता हो म्हणावा अशा प्रकारे माझी भाकर. हा मी केली भाकर म्हणाव. आणि आता मी जेवाय बसती जेवाय या आणि भाकर दाखवा का बघा म्हणाव भाकर. ओके आणि आता जेव पोटभर जेवती म्हणावा, पोटभर जेवती म्हणाव. आणि म्हणाव चिकन आहे चिकन चिकन बिर्याणी होय. चिकनचं कालवण आणि बाजरीची भाकर म्हणाव झणझणीत म्हण. हा फाटू फाटू बाजरीची भाकर झणझणीत असं जेवण. ओके मित्रांनो ये जेवायला. ओके चला मित्रांनो सानूबाई बसली जेवायला ना आता मी बी जेवाय बसतो. तर माझ्या इकडं म्हणजे जेवणाचं ताट केलंय मित्रांनो. सुक्क परतलेलं चिकन आणि बाजरीची भाकर अशा प्रकारे वाढलंय. आणि आता तेवढं खाल्लं का नाही की मग रस्सा घेतो बरं का. तर मित्रांनो जेवाय बसलोय या जेवायला. सुंदर असा आईने चिकनचा रस्सा बनवलाय आणि थोडस बनवलं होतं पोरांसाठी फ्राय. तर त्यातलं 4 भाव मी घेतलं नाही काय अडचण. जेवलो बिवलो मस्तपैकी जेवाय या मित्रांनो. तर पावसा पाण्याचं आता जेवाय बसलो आणि शितुड चालू झालं. अशा प्रकारे सुंदर असं नियोजन झालंय आणि माळावर आलोय त्यामुळे आता काय टेन्शन नाही. दिवसभर पाऊस आहे आणि काय नाही राव आमच्या जीवात लय हाल आहे. तेव्हा आता काय झालं सकाळी चुलत भाऊ बकऱ्यांना कांद मार्केटला गेला होता. तर त्याला म्हणलं त्यांनी आमची चेअर गाबाळ इथं बिराड चेअर इथे. तर अर्धा किलो मटण आणलं चिकन आणि मग त्याला मी सांगितलं कोटर घेऊन ये म्हणलं बाबा. तेव्हा आता कोटर पिलो 92 पिलो आणि मस्त बघा आता चिकन आता जेवाय बसलोय थंडीचं आणि गार लय गार येऊ का. पण आता जेवा जेवा बिंदास पोटभर जेवण. पाऊस चालू झालाय आता नाही काय पाऊस चालू झालाय. आता आमच्या जीवात हालच आहे. रातभर आम्हाला आता जागृत करावी लागते. तर ह्या भागात चुरची तेव्हा आम्हाला आता रातभर आम्ही गोफान आणि बॅटरी घेऊन पारा करा आम्ही जागृत आता पारा करायचा आम्हाला 2-2 तास. तर आम्हाला झोप ही आमच्या नेत्राला नाही आणि दिवसभर बी चालच येते बाबा असं आहे मित्रांनो. आता जेवाय बसतो जेवाया. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपली कोकरी बिकरी शितुड्याची. आता पाऊस आल्यामुळे ही कोकरी आतमध्ये बांधलेत बरं का. पाऊस नसला का नाही की आपण काय आत म्हणजे आपल्या पालात घेत नाही. बारकी पिलं
हा जरा गार लागतंय म्हणून ही बारकी चिली पिली अशी अंगाव घेतलंय. हा. इकडं आईचं चाललंय बघा नियोजन काय. ते गलासाला काय करते आहे, गलास गरम करते. जेवण बाबत चाललंय मित्रांनो. सुंदर असा आपला आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि बऱ्याच कमेंट म्हणजे आता बाबा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो आपलं चांगलं तुम्ही मला प्रतिसाद देताय आणि असाच प्रतिसाद राहू द्या. आणि पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो, ज्यांनी कोणी बाबा सबस्क्रायबर केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्रायबर करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या समोर लगेच होम पेजवर मोबाईलवर येतील बरं का मित्रांनो. आणि तरी एक सबस्क्रायबर करा. हा आणि बरेच आमच्या हलवण वर्षाचं यांचा जीवन आहे बरं का हो. मित्रांनो, आमच्या बाबाचं म्हणणे असं आहे की आमच्या ह्या रिअल जीवनामध्ये जे काय आहे म्हणजे का बाबा आम्ही असं मुद्दामून व्हिडिओ काढण्यासाठी करतोय किंवा असं काय नाही मित्रांनो. साना थांब 2 मिनिटं. जे काय आपल्या रिअल जीवनामध्ये आहे तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर हे तुम्ही एक म्हणजे चांगलं समजून आणि आवडीने पाहत जा मित्रांनो. आणि खरंच तुम्ही आवडीने पाहताय. कमेंटमध्ये सुद्धा मला सांगताय मित्रांनो, तो खूप मला आनंद वाटतोय. तुम्ही जितक्या चांगल्या कमेंट करताल ना एवढं मला आनंद वाटतोय आणि व्हिडिओ बनवायला हुरीप वाटतंय बरं का. तर व्हिडिओ पाहता आणि सबस्क्रायबर ज्यांनी कोणी केलं नाही प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्रायबर करा मित्रांनो. आणि लवकरच आपल्या म्हणजे एक 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. आता झाले जवळजवळ 7,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत मित्रांनो. तर एवढ्या म्हणजे 15 दिवसात किमान 15 ते 20 दिवसात आपल्या 10,000 सबस्क्रायबर मित्रांनो पूर्ण झाल्या पाहिजेत. एक असं माझी इच्छा पूर्ण करा मित्रांनो. खरंच धन्यवाद आणि तुमचं मनापासून आभार बाबा. खूप मला प्रतिसाद देत आहे. तर असाच प्रतिसाद राहू द्या मित्रांनो. एका सामान्य व्यक्तीला आणि सामान्य म्हणजे व्यक्तिमत्वाला बाबा खरंच असा आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर सपोर्ट केला तर कधी बी चांगलंच आहे मित्रांनो. हा बरोबर आहे. तर थांबतो मित्रांनो. धन्यवाद.